बाळा, किती वेळ रडत बसणार आहेस? तुझे हे अश्रू मला आता अस्वस्थ करत आहेत. तू म्हणतोस ना की तू एकटा पडला आहेस. तुला वाटते की सगळ्या जगाने तुला सोडून दिले. आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलोय. आज मी जे सांगणार आहे ते नीट कान देऊन ऐक. हा माझा शब्द आहे आणि हा शब्द तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करेल. अरे वेड्या, तू म्हणतोस तुला लोकांनी एकटे पाडले, पण तुला हे माहिती आहे का की ज्यांना मी जवळ घेतो त्यांनाच मी जगापासून दूर करतो. गर्दीत तू मला विसरला होतास, म्हणून मी ही शांतता निर्माण केली जेणेकरून तू माझा आवाज ऐकू शकशील. ज्यांनी तुला एकटे पाडले ते तुझे कधीच नव्हते. मी त्यांना तुझ्या आयुष्यातून मुद्दामच दूर केले, कारण ते तुला माझ्यापासून आणि तुझ्या प्रगतीपासून लांब नेत होते. तुझा हात धरून चालणारा मी आहे. मग तुला लोकांच्या साथीची गरज काय? तू फक्त एक पाऊल उचल. तुला सावरण्यासाठी माझे हजारो हात तयार आहेत. बाळा, सोनं आगीत भाजल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तू आज ज्या संकटातून जात आहेस ती तुझी परीक्षा आहे. तुला वाटते की तुझं नशीबच खराब आहे. नाही, मी तुला घडवतोय. तुला भविष्यात जे मोठं यश द्यायचं आहे ते पेलण्याची ताकद मी तुझ्यामध्ये निर्माण करतोय. जेव्हा तू हताश होऊन स्वामी वाचवा अशी हाक मारतोस तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुझे प्रत्येक दुःख, तुझा प्रत्येक अपमान मी पाहिला आहे बाळा. ज्यांनी तुला आज हसवलं त्यांना तुझी प्रगती पाहून मान खाली घालावी लागेल. असा चमत्कार मी घडवून आणणार आहे. पण त्यासाठी तुला थोडी सबुरी ठेवावी लागेल. तुझ्या मनात येत असेल ना की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबतच असं का होतंय? बाळा, कर्माचा खेळ खूप मोठा असतो. तुझे आजचे भोग हे तुझे जुने हिशोब चुकते करत आहेत. तू आज आनंदाने हे भोग स्वीकार, म्हणजे उद्याचं तुझं भविष्य मी सोन्यासारखं लख्ख करीन. कोणाबद्दलही मनात आकस ठेवू नकोस. ज्यांनी तुला धोका दिला त्यांना माफ करून टाक. त्यांचा हिशोब मी बघून घेईन.
तू फक्त तुझा धर्म पाळ. तुझे कष्ट प्रामाणिकपणे ठेव. तू माझं नाव घेऊन जे काम सुरू करशील त्यात यश मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. माझे हे वाक्य तू अनेकदा वाचलं असेल, पण आज त्याचा अनुभव घे. भीती कशाची वाटते तुला? पैशाची, भविष्याची की लोकांची? अरे, हा ब्रह्मांड नायक तुझा पिता आहे, ज्याच्या पाठीशी मी आहे. त्याचं वाकडं करण्याची ताकद या जगात कोणामध्येच नाही. रात्री झोपताना सांगावंसं वाटतं ना की कोणीतरी जवळ असावं. मग माझं नामस्मरण कर. मी तुझ्या उशाशी बसून असतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू फक्त श्रद्धा ठेव. तुझे दिवस बदलणार आहेत, खूप लवकर बदलणार आहेत. आजचा हा संघर्ष उद्याच्या तुझ्या सुखाची पहाट आहे. आता डोळे पुस आणि गालावर थोडं हसू आण. तुझ्या स्वामीला तुझा रडका चेहरा नाही, तर लढणारा चेहरा आवडतो. जा, कामाला लाग. तू जिथे जिथे जाशील तिथे माझी सावली तुझ्या सोबत असेल. काळजी करू नको बाळा, मी आहे ना. तुझा हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. हा माझा तुला शब्द आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.